ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो आधिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते। आज चिंतनाला जो श्लोक घ्यायचा आहे, आधी तो श्लोक म्हणून दाखवते। 10वा श्लोक आज आपण घेणार आहोत। तो श्लोक आधी म्हणते, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे। असा हा श्लोक आहे आणि या श्लोकाचं चिंतन करण्यासाठी आज विशेष बळ मला समर्थांना मागावंसं वाटतंय, कारण प्रत्येक ओळीमध्येच किती चिंतन करणार असं वाटत होतं अभ्यास करताना, म्हणजे वाटताना किती साधा वाटलं की नाही। आणि त्याच्या चिंतनासाठी विशेष बळ समर्थांकडे आपण का मागत आहोत त्याची प्रचिती आता आपण अभ्यास करायला लागल्यावर येणारच आहे आता, कारण तो श्लोक आज खूप शास्त्रीय अंगाने जाणार आहे। म्हणजे शास्त्रांमधल्या काही संकल्पना, वेदांत शास्त्रांमधल्या काही संकल्पना याचा आधार घेत आपण हा श्लोक अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून आतापर्यंत काय करतायत माहितीये का समर्थ हळूहळू आपला अधिकार वाढवायचा प्रयत्न करतायत आणि शेवटच्या चरणामध्ये जे समर्थांनी म्हटलंय की विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, स्वतःचं स्वस्वरूप जाणण्यापर्यंत आपला अधिकार वाढवण्याचा प्रयत्न समर्थ हळूहळू क्रमाक्रमाने करत आहेत। म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं की दुष्ट संकल्पांचा त्याग करा, म्हणजेच काय, सत्संकल्पाचा स्वीकार करा, किंवा त्याच्यानंतर आपण आधीच्या श्लोकांमध्ये की लोकांना संतोष होईल, त्यांना आनंद मिळेल असं वागा आणि तसंच सज्जनांना संतोष मिळेल असंही तुम्ही वागा। त्याच्या पुढे आपण परद्रव्याचा त्याग करा, जेणेकरून आपल्यामध्ये वैराग्य बाणेल। एवढं सगळं केल्यानंतर आपला अधिकार हळूहळू वाढणारच आहे आणि तो अधिकार कुठपर्यंत समर्थ घेऊन जातात हळूहळू की स्वस्वरूपी भरावे। आजचा जो श्लोक आहे, शेवटचा चरण जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपला समर्थ अधिकार वाढवण्याचा प्रयत्न करतायत। आपण नेहमी काय करतो की आधी एका वाक्यात की अर्थ काय आहे श्लोकाचा असं नेहमी बघतो, तर आपण तसं आधी करूया की वन लाईनर काय अर्थ आहे ते आधी बघूया बरं का। काय पहिला चरण काय आहे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी। सरळ अर्थ आहे की तुम्ही काय करा की चित्तात नेहमी भगवंताचं प्रेम बाळगा। सोपं आहे, ठीक आहे, कळला पहिला चरणाचा अर्थ। पुढे दुःखाची स्वये सांडी जीवी करावी। समर्थ आपल्याला म्हणतात की स्वय असा शब्द वापरलाय म्हणजे स्वतः प्रयत्नाने, म्हणजे दुःखाची अनुभूती जिकडे जिकडे येते तेव्हा प्रयत्नाने, स्वतः प्रयत्नाने जीवाने काय करायचं आहे तर ते दुःख बाजूला सारायचं आहे, असं समर्थ दुसऱ्या चरणात आपल्याला सांगत आहे। आणि तिसरं चरण काय आहे, देहे दुःख ते सुख मानित जावे। म्हणजे ते जे दुःख होतंय ते देहामुळे पण असेल, कुठल्या देहामुळे ते सगळं एक एक करून बघणार आहोत की ते देहाचं दुःख उलट तुम्ही काय करा, हे पुढचं समर्थ सांगतायत की ते दुःख ते आहे ते सुख मानत जा तुम्ही, असं समर्थ पुढे म्हणतायत। आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय, कारण हा सगळा विचार जर आपण विवेक नाही केला, कारण विवेक शब्दाचा अर्थ पण आपण पाहिलेला आहे, पुन्हा पाहणार आहोत आपण की विवेक जर नाही केला तर आपल्याला असं काहीच वागता येणार नाही। आणि विवेकाने काय करा तर कायम आत्म्याचा विचार किंवा ब्रह्माच्या अनुसंधानात राहा, असा मूळ अर्थ। म्हणजे वन लाईनर अर्थ आपण बघितलं, खरं म्हणजे चिंतन झाल्यासारखं झालं की नाही आपलं। सुरुवातीच्या 4 मिनिटात 2 मिनिटात पूर्ण 1.25 तासाचं 1 तासात आपण जे काही चिंतन करणार आहोत त्याचा अर्थ आपल्याला कळला। पण आता आपण काय करणार आहोत
आपण एक एक करून प्रत्येक चरणाकडे बघणार आहोत. आणि या प्रत्येक चरणाकडे बघताना किती मोठा शास्त्रीय विचार समर्थांनी आपल्याला दिलेला आहे ते आपल्याला हळूहळू करत. आता पहिलं चरण परत आपण म्हणूया. आपल्याला सगळ्यांना येत आहे, आपल्याला हे मनाचे श्लोक पाठ असतात. सुरुवातीचे काही 10-20 श्लोक तर पाठच असतात आपल्याला. त्याच्यामधलं पहिलं चरण काय आहे की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सोपं आहे की नाही? काय सांगतायत समर्थ? अगदी ढोबळ अर्थ पाहिला तर समर्थ आपल्याला म्हणतात की त्या रामावर प्रेम कर. का रामावर प्रेम कर ते आपल्याला सांगावं लागतंय. कारण आपलं प्रेम असतं ना ते आपल्या आजूबाजू म्हणजे आपल्या नातलगांवर, आपल्या आप्तेष्टांवर, आपल्या मुलांवर, आपल्या कुटुंबावर असतं. आणि कुटुंबावर प्रेम करू नये असं त्यांना म्हणायचं नाहीये. अर्थ आपण जाणून घ्यायचा आहे की प्रेम कोणावर कर. आता व्यवहारात पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो, पैशाची इन्व्हेस्टमेंट. तर ती इन्व्हेस्टमेंट आपण कुठे करायचा प्रयत्न करतो? जिकडे शाश्वत रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत अशा ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो की नाही? गुंतवणूक करायची तर शाश्वत ठिकाणी गुंतवणूक करायची. आणि आपले कुटुंबीय जी आहेत ती शाश्वत नाहीत, कारण ती आज आहेत आणि उद्या नाहीत. आणि नक्की ती प्रत्येक वेळेला आपल्या बाजूनेच असतात की नाही तेही आपल्याला माहित नाही. म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात की प्रेम करायचंच आहे, कारण प्रीती शब्द आलाय म्हणजे प्रेम करायला सांगतात आपल्याला समर्थ. आणि प्रेम करायचंच आहे तर कोणावर प्रेम कर? तर त्या शाश्वत श्रीरामावर प्रेम कर असं आपल्याला कळतंय याचा अर्थ. पण आता थोडासा विचार करूया, हा राम शाश्वत कसा काय झाला? म्हणजे अवतार झाले की राम कृष्ण हे अवतार झाले आणि इतरही अवतार झाले. रामही जसा आला तसा तो गेला, कृष्णही जसा आला तो तसा गेला. मग असं जर आहे तर राम शाश्वत कसा? कारण रामावर प्रेम कर असं पहिल्या चरणात म्हटलंय की नाही. आपल्याला जर आठवत असेल तर आपण प्रभातेमध्ये राम चिंतित जावा या वेळेला आपण राम या शब्दाकडे, या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण पाहिलं होतं. म्हणून राम शब्द आपल्याला कळतो, र म असा आपण अभ्यास केला होता. आज त्याच्याकडे आपल्याला पाहायचं नाही. मग नक्की हा राम कोण आहे त्याच्याकडे मात्र आपल्याला नक्की पाहायचंय, कारण तो शाश्वत राम आहे. बघा आपण जेव्हा जप करतो रामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र, तो काय मंत्र आहे? श्रीराम जय राम जय जय राम, बरोबर? मग ज्यांनी हा जप बनवला, जो तयार झाला, त्याच्यामध्ये त्यांना शब्द कमी पडले का की 3 वेळा राम आले तिथे? हे 3 राम एकच आहे, मग एकदाच श्रीराम म्हणून टाकायचं ना. 3 वेळा राम का आलेत? मग नक्कीच निश्चित त्याचा अर्थ वेगळा असणार आहे. तर पहिला शास्त्र आपल्याला खूप सुंदर उत्तर देतं. ते असं म्हणतं शास्त्र, वेदांत शास्त्र असं म्हणतं की पहिला राम जो आहे श्रीराम, त्याच्यात रामाच्या पुढे श्री लावलाय तिथे. हा श्रीराम कोण आहे मग? हा श्रीराम आणि दुसऱ्या रामाच्या पुढे एक जय आहे आणि तिसऱ्या रामाच्या पुढे जय जय असं म्हटलेलं आहे. मग हे 3 राम कोण आहेत? आणि या 3 रामांपैकी कुठल्या रामाचं चिंतन करा असं आपल्याला समर्थ इकडे पहिल्या चरणात म्हणत आहेत. असा आपला विचार चालू आहे बरं का आता. 3 राम जे आहेत त्याच्यामधला पहिला राम जो आहे तो दाशरथी राम आहे, म्हणजे दशरथाचा पुत्र असा जो राम आहे तो. कारण हे 3ही राम आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत आहेत. हा जो दशरथ पुत्र राम आहे तो आपल्याला उत्तम पुत्र कसा असावा, उत्तम राजा कसं असावं, लौकिकात सगळ्यांची कसं वागावं हे शिकवणारा, उत्तम वागवून दाखवणारा हा राम आहे की कसं वागा. कुटुंबाला जोडा, राष्ट्राला जोडा, देशाला जोडा, वाईटांचं निर्दालन करा, त्याच्या विरुद्ध आवाज करा, हे सगळं शिकवणारा जो आहे तो दाशरथी राम आहे. हा पहिला राम. मग दुसरा जयराम, जिकडे जय आलाय तो राम कुठला आहे? जयराम जो आहे तो ईश्वर रूपी राम आहे, तो ईश्वर आहे. कारण आपण बघतो की त्यांनी रामायण वाचताना आपल्याला कळतं, ऐकताना कळतं, बघताना कळतं की त्याने अलौकिक पराक्रम केले जे मनुष्याला शक्य नाहीत. म्हणजे एका ठिकाणी तो 14,000 राक्षस एका वेळी मारतो एकटाच. आता असे काही पराक्रम आपल्याला करता येत नाहीत मनुष्य म्हणून. मग रामायणामध्ये जेव्हा अलौकिक पराक्रम बघतो आपण तेव्हा आपल्याला असं कळतं की तो ईश्वर रूपी राम आहे. आणि ईश्वर म्हणून, सगुण म्हणून आपण जेव्हा त्याचं चिंतन करतो तो हा राम आहे, जो कृपा करणारा आहे, हा तो राम आहे. मग तिसरा राम कोण आहे? ज्याच्या पुढे जय जय लावलेला आहे तो राम कोण आहे? तर तो राम जो आहे तो आत्माराम आहे, म्हणजे आत्मस्वरूपी राम, म्हणजे ब्रह्मस्वरूपी राम असा तो आहे. आणि समर्थांना जिकडे आपल्याला सांगायचंय की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. कारण आधीचे जे 2 राम आहेत ते आले आणि गेले ना. म्हणजे जो पहिला राम आहे दाशरथी राम, त्याने अवतार म्हणून
घेतला अवतार आणि तो गेला. दुसरा ईश्वर रूपी राम आहे. जेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडाचा लय होईल तेव्हा ईश्वराचा पण लय होतो. म्हणजे ईश्वर पण शाश्वत नाही. हळूहळू आपले सगळे शास्त्र विचारायला कान तयार होतात ना. मग शाश्वत असा राम कोण? मग ब्रह्मरूपी ब्रह्मस्वरूपी, कारण ते ब्रह्म कसं आहे तर ते अखंड आहे, ते एकरस आहे, ते आहे आणि आहे, ते सर्वत्र सदा आणि सम. आणि या सगळ्या आपल्या विचाराला चिंतनाला प्रमाण काय तर शास्त्रप्रमाणे. कारण शास्त्र हे सांगतं की हा आत्माराम जो आहे तो असतोच आणि तो शाश्वत आहे. आणि समर्थांना हे सांगायचंय की सदा सर्वदा प्रीतीरामी धरावी, असं जेव्हा समर्थ सांगतायत तेव्हा त्यांचं लक्ष, आपलं लक्ष त्यांना खेचून घ्यायचं आहे ते ब्रह्मस्वरूपी रामापर्यंत. हा एक महत्वाची गोष्ट, ही महत्वाची गोष्ट शिकलोवर आपण आता अजून पहिल्याच चरणावर आपला विचार चालू आहे. समर्थ पुढे काय म्हणतात? सदा सर्वदा. डॉक्टर काकांची प्रवचनं आहेत मनाच्या श्लोकांवर. त्या प्रवचनामध्ये काकांनी पटकन सांगून टाकलं की या सदा सर्वदाचा अर्थ काय आहे. डॉक्टर काका असं म्हणतात की सदा सर्वदा म्हणजे काय, म्हणजे कायमस्वरूपी. ठीक आहे, कळलं. पण सदा सर्वदाचा अर्थ इतका सुंदर डॉक्टर काकांनी त्यांच्या प्रवचनामध्ये लावलाय, तो जसाचा तसा आपण इकडे चिंतन त्याच्यावर विचार करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सदा सर्वदा म्हणजे जागृतीत आणि स्वप्नामध्ये त्याच्यावर प्रीती धरा, त्याचं चिंतन करा, त्याच्या अनुसंधानात राहा. केवढा मोठा अर्थ झाला हा. सदा सर्वदाचा अर्थ डॉक्टर काकांनी जागृती आणि स्वप्न, कारण या अवस्था आहेत, आपल्या देहाला अवस्था असतात. जागृतीमध्ये आपण वावरतो की नाही, जागेपणी जे विश्व अनुभवायला येतं तेव्हा त्या रामावर प्रीती करा, प्रीती धरा, असं समर्थ म्हणतात. आता आपलं तसं काही होतंय का? आणि ते होत नाही म्हणून त्यांना सांगावं लागलंय. कारण आपलं जे चाललेलं असतं ते स्वतःवरच प्रेम चाललं असतं किंवा कुटुंबियांवर प्रेम चाललेलं असतं जागृतीमध्ये. आणि जागृतीमध्ये जे आपण करतो त्याचेच भास आपल्याला स्वप्नामध्ये होतात की नाही. आपलं काय होत असतं की जागृतीमध्ये जेव्हा आपण अनुभव घेतो विश्वाचा, तो आपल्याला दोन पद्धतीने अनुभव आपण घेतो. एक म्हणजे चेतन म्हणजे जीवसृष्टीचा अनुभव आपल्याला येत असतो, आणि दुसरं म्हणजे जडत्व अचेतन सृष्टीचा अनुभव आपल्याला येत असतो. आणि समर्थानं आपल्याला इकडे काय शिकवायचंय बघा, ते आपल्याला म्हणतात की जागृतीमध्ये जो आपल्याला अनुभव येतो त्याच्यामध्ये तुम्ही रामावर प्रीती धरा, म्हणजे रामाच्या अनुसंधानात राहा. आता चेतन गोष्टींचा म्हणजे आता कसा विचार करायचा, एक वेळ चेतन गोष्टींमध्ये राम आहे हा विचार करणं मला सोपं जातं. पण अचेतन गोष्टींमध्ये कसा राम आहे, शास्त्राचं उत्तर काय यायला? तर शास्त्र असं म्हणतं बघा, सगळे शास्त्रीय विचार घेणार आहोत आणि हळूहळू आपले कान तयार होतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण मनाचे श्लोक समजून घेतो काही पारमार्थिक संकल्पनांवर, तेव्हा या मनाच्या श्लोकांचा अर्थ नक्की समर्थांना काय सांगायचं ते आपल्याला कळतं. संतांचे विचार शास्त्र विचारांमुळे आपल्याला कळतात, कारण संतांनी ते सोपं केलंय सगळं. आणि शास्त्रामध्ये अभ्यास करताना थोडंसं क्लिष्ट वाटतं, पण संतांना तेच सांगायचंय, फक्त त्यांनी सोपं करून सांगितलेले. आपण विचार करत होतो की राम हा जो आहे तो चेतन सृष्टीमध्ये, म्हणजे चेतन म्हणजे माझी मुलगी बाजूला वावरते तिच्यामध्ये राम बघायला एक वेळ मला सोपं जातं, पण बाजूला दगड आहे, एखादा मोबाईल आहे, काय अचेतन किती धातू आहे, कितीतरी डोंगर आहे, अशा कितीतरी गोष्टी असतात. त्याच्यामध्ये मी चेतनत्व कसं बघायचं, म्हणजे तो राम आहे असं कसं बघायचं? त्याला शास्त्र खूप सुंदर उत्तर देतं. शास्त्र असं म्हणतं, वेदांत शास्त्र असं म्हणतं की चेतन सृष्टीमध्ये तो विशेषत्वाने चेतन आपल्याला भासतं, म्हणजे विशेषत्वाने राम तिथे असतो. आणि अचेतन सृष्टीमध्ये तो सामान्य रूपाने असतो, कारण ब्रह्म नाही असं होणारच नाहीये. आणि त्या ब्रह्मालाच समर्थ इथे राम असं म्हणतात. आपण मुख्य धागा सोडायचाच नाहीये, कारण तो प्रीती, त्याच्यावर प्रीती धरायची. आणि प्रीती कशाची, अनुसंधान कशाचं, आज थोडस सगळं क्लिष्ट जाणार आहे बरं का, कारण आपण वेगवेगळ्या संकल्पनाच घेतोय आज. म्हणजे जागृतीमध्ये जेव्हा मला अनुभव येतो या सगळ्या गोष्टींचा, या सृष्टीचा, एक चेतन सृष्टीचा आणि एक अचेतन सृष्टीचा. चेतन सृष्टीमध्ये तो विशेषत्वाने आहे असा अनुभव घ्यायचा, आणि अचेतन सृष्टीमध्ये तो सामान्यत्वाने आहे, कारण ब्रह्म हे आहे आणि आहेच. आणि जेव्हा जागृतीमध्ये मी असा विचार चालू ठेवते की जो काही अनुभव मला येतोय तो ब्रह्मस्वरूपी रामाचाच आहे, वरून भासत असेल काहीतरी वेगळं रूप त्याचं, पण आतमध्ये तत्व जे आहे तत्व रूपाने ते ब्रह्मस्वरूपच आहे, असा जेव्हा मी जागृतीमध्ये सारखा विचार करीन
तोच विचार स्वप्नामध्ये पण मला भासणार आहे. हा, स्वप्नामध्ये अगदी शास्त्रीय विचार घ्यायला गेलो तर स्वप्न कधीतरी वेगळीच पण पडतात बरं का आपल्याला. म्हणजे हा देह जेव्हा आपण घेऊन येतो, जन्माला येतो, आपले आधीच्या जन्माचे जी कर्म असतात, ती कर्मफल जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा आपण हा आत्ताचा देह घेणं हे ठरतं. हे सगळं ईश्वर ठरवतो, ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे ते ठरतं. आणि मग आपण प्रारब्धाने हे सगळे भोग घेऊन येतो आणि ते आपण प्रारब्धानुसार भोगतो. पण असं होतं कधी कधी की या देहात प्रारब्ध म्हणून तर घेऊन आलेलो आहोत, पण या देहात ते भोगणं शक्य नसतं. म्हणून ईश्वरी नियोजनानुसार काय होतं की ते भोग ईश्वर आपल्याला आपल्या स्वप्नात देतो आणि आपण स्वप्नात भोगून ते पूर्ण करतो. पण आता आपण त्या भोगांबद्दल बोलत नाही आहोत. आपण जागृतीमध्ये जो विचार करणार आहोत की सगळीकडे सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने तो रामच आहे, असा विचार जेव्हा दृढ होईल आपला जागृतीमध्ये, तेव्हा स्वप्नामध्ये पण त्याचाच भास होईल. अशा पद्धतीने सदा सर्वदा या शब्दांचा अर्थ आपण लावला, किती सुंदर अर्थ कळला बघा. सदा सर्वदा म्हणजे जागृतीत आणि स्वशुक्तीमध्ये आपण त्या रामावर प्रेम करायचंय, म्हणजे त्याचं अनुसंधान ठेवायचं आहे, असा अर्थ आपण शिकलो. आता पुढे अजून संपलेलं नाही, अजून पहिलं चरण संपलेलं नाहीये बघा. हळूहळू अभ्यास उकलायचा प्रयत्न केला की किती छान अभ्यास होत जातो. अजून पहिल्या चरणावरच होत, कारण समर्थांनी म्हटलंय की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. राम बघितला आपण, तो आत्माराम रूपी राम आहे. सदा सर्वदा या शब्दांचा अर्थ लावला आणि समर्थ आपल्याला इकडे काय सांगतात, म्हणजे हे सगळं जाणून उमजून कर, जाण नक्की त्या आत्मरूपी रामाला जाणून करायचंय, पण प्रीतीच्या मार्गाने जायचंय. म्हणजे प्रीतीने, प्रेम मार्ग जे आहे, एक प्रेम लक्षणा भक्ती असते आणि एक ज्ञान लक्षणा भक्ती असते. ज्ञान म्हणजे जाणून घेणं, त्याला जाण, पण त्या मार्गावर भक्तीची कास पकडून, प्रेमाची कास पकडून जा, असं आपल्याला समर्थ म्हणतायत. किती सुंदर सांगणं आहे समर्थांचं आपल्याला. प्रीती धरा बघा, दासबोधामध्ये किती मोठमोठे सगळ्या संकल्पना आपल्याला समर्थांनी शिकवलेल्या आहेत. एवढा मोठा तो दासबोध, 750 श्लोक त्याच्यात, 200 समास, 20 दशक, आणि एवढं सगळं सांगून या मुख्य, आपण हा आधी विचार घेतलाय, दासबोधाचा मुख्य विषय काय हे सांगताना समर्थ काय म्हणतायत? समर्थ म्हणतायत, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. म्हणजे भक्तीचा आपल्याला, भक्ती जर तुम्ही भक्तीची कास पकडलीत, भक्तीची कास जर तुम्ही पकडली तरच त्या मुख्य देवाला तुम्ही जाऊन भेटणार आहात, असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे एवढं सगळं सांगून झाल्यानंतर पण ज्ञानप्रांतातलं भक्तीचा मार्ग अवलंबा हे सांगायचंय समर्थांना. आणि मनाचे श्लोक, म्हणजे दासबोध सोडूया, पण मनाच्या श्लोकांचाच विचार करूया. मनाच्या श्लोकांमध्ये पहिला मनाचा श्लोक जो आहे तो मंगलाचरणाचा आहे, ठीक आहे, आपल्याला कळलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. पण दुसऱ्याच श्लोकामध्ये जेव्हा आरंभ करतायत विषयाला, तेव्हा काय म्हणतात समर्थ? दुसराच मनाचा श्लोक, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती पंथेची सकार आहे तिकडे, म्हणजे त्याच मार्गाने तुम्ही जा. आलं की नाही बरोबर? म्हणजे कुठल्या मार्गाने तुम्ही त्या आत्मारामापर्यंत पोहोचा, तर भक्ती मार्गाने, पण भक्ती करायची पण त्याला जाणून, म्हणून प्रेमलक्षणा भक्ती आहे ती, पण जाणून करा, विचारांच्या प्रांताने करा, असं समर्थाने इतकं मुख्य गोष्ट आपल्याला सांगायची. आणि जे काही तुम्ही करता आहात, म्हणजे पहिला जो श्लोक आहे बघा, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, कसा अर्थ लावून घ्यायचा? कारण सदा सर्वदा रामाला पकडून कसं ठेवायचं? आपल्या प्रत्येक चिंतनामधनं आपण साधन शोधत असतो बरं का. म्हणजे एक शास्त्र आहे, ते पुस्तकी शास्त्र, ते बाजूला आहे, आणि आपलं जगणं वेगळं, असं आपण करत नाही. आणि असं संतांनी सांगितलेलं पण नाहीये. आता सध्या पंचदशीचा अभ्यास चालू असल्यामुळे पंचदशी अशी छायलेली असते आमच्या बुद्धीवर, कारण तो ग्रंथच तसा आहे. आणि प्रत्येक 15 प्रकरणांमध्ये 15 पद्धती सांगितल्यात की तुम्ही कसं त्याचं चिंतन कराल. त्याच्यामध्ये 9वं प्रकरण आता अभ्यास होऊन झालेलं आहे आमचं. त्याच्यामध्ये ध्यानदीप नावाचं प्रकरण आहे. आता बघा, त्या ध्यानदीपाचा आपण इकडे कसा काय आपण लिंक करणार आहोत, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी समजण्यासाठी. ध्यानदीप, ध्यान असा शब्द पटकन आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतो किंवा आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं? ध्यान करायचं म्हणजे काय असतं की एका जागेवर बसायचं, डोळे बंद करायचं, म्हणजे शरीराचं आसन.
अशा पद्धतीने त्या पंचदशीच्या ध्यानदीपामध्ये ते प्रकरण आलेलं नाहीये. इतकं सुंदर सांगितलंय पंचदशीने. पंचदशी असं म्हणते की ध्यान म्हणजे काय, तर ध्येयाकडे लक्ष असणं म्हणजे ध्यान आहे. आणि ते चालता फिरता, कारण आपण सारखं सारखं एका बैठकीचं ध्यान कसं करणार, तर चालता फिरता जो काही व्यवहार प्रपंच मी करते आहे, जे काही मी करते आहे ते करण्यामधनं माझं ध्येयाकडे लक्ष, आणि ध्येय म्हणजे आत्माराम जो आहे, माझं स्वतःचं स्वस्वरूप जे आहे ब्रह्म असणं, तो आत्मा कुटस्थ, त्याच्याकडे लक्ष असणं हे ध्यानदीपाचा विषय आहे. आणि सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. त्या ध्यानदीपामध्ये ना खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना सांगितल्यात. सगळं घेणं शक्य नाहीये. त्याच्यामध्ये एक संवादी भ्रम नावाचा एक कन्सेप्ट सांगितलाय. संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम. आणि तो भ्रमच आहे. भ्रम म्हणजे आपल्याला भ्रम झालेला असतो, नक्की आपण काय करतो ते माहित नाही. पण त्याने संकल्पना काही सुंदर मांडली आहे बघा. एक आहे संवादी भ्रम आणि एक आहे विसंवादी भ्रम. आणि भ्रमकाळी जेव्हा आपण त्या भ्रमामधनं जात असतो तेव्हा तो संवादी आहे की विसंवादी आहे ते आपल्याला कळत नाही. जेव्हा आपल्याला त्याचं रिझल्ट मिळतं, ते रिझल्ट जे हवं असतं ते मिळालं की ते संवादी म्हणायचं, नाहीतर ते विसंवादी म्हणायचं. असं कन्सेप्ट आहे. आता इथे सदा सर्वदाला आपण हे सगळा काय विचार करतोय, कारण मी जेव्हा वावरती आहे दैनंदिन जीवनात, मी जो व्यवहार करते आहे, दिवसभर मी जे कर्म करते, तिकडे खरं म्हणजे नक्कीच मला माहित नाहीये. जेव्हा माझ्या मुलीला मी जेवायला वाढते आहे समजा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्याला ते उदाहरण लावून बघा. जो काही आपण प्रपंच मांडलाय, जो काही आपण व्यवहार करतोय, नोकरी करतोय, जे काही करतोय, आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे माझी मुलगी ही नक्की ब्रह्मस्वरूप आहे हे मला नक्की निश्चित माहिती आहे का? शास्त्र सांगतंय म्हणून मी ते एक्सेप्ट केलं. पण शास्त्र म्हणतंय म्हणून शास्त्रावर श्रद्धा ठेवायची आहे. आणि ती देहात नसून ती ब्रह्मस्वरूपच आहे असा विचार, म्हणजे भ्रम आहे तिथे, खरं म्हणजे भ्रम आहे. पण असा भ्रम सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. कारण मी जरी तिचं केलं, बरोबर बरोबर पाहता वर पाहता मी जरी तिचं करते आहे, मी लौकिकात अजून काय व्यवहार करते आहे, पण ते सगळं ते ब्रह्मस्वरूप आहे असं संवादी भ्रम केव्हा होईल, ते जेव्हा मी विचार करीन की ते ब्रह्मस्वरूप आहे, आणि तेव्हाच मी एक दिवस ब्रह्मस्वरूप होईन आणि मग तो संवादी भ्रम ठरेल. काय सुंदर विचार आहे बघा. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. हे किती होतंय का आपल्याकडनं? असं नाही होतंय, म्हणून तेवढा विचार करणं भाग आहे आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी हे आता होतंय बरं का आपलं पहिलं चरण. आता पुढचं चरण काय आहे तेव्हा, आता पुढचं चरण आहे दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. काय सांगतायत समर्थ की दुःख जे आपण अनुभवतो, आता दुःखाबद्दल थोडंसं विचार करूया. त्याचा वन लाईनर अर्थ आपण मगाशी पाहिला होता की दुःखाची अनुभूती जी येते ते स्वतः प्रयत्नपूर्वक त्याला बाजूला करा, सांडा असा शब्द समर्थाने वापरला. की जीवाने काय करायचंय, तर ते बाजूला करायचं आहे. सांडा आणि सोडणं, सांडणं आणि सोडणं याच्याबद्दल आधी आपला विचार झालाय. कारण सोडणं ही एक मोठी लॉंग प्रोसेस आहे. आता दारू सोडायची आहे किंवा दुर्गुण सोडायचे आहेत, त्याला खूप दिवस लागतात ते करण्यासाठी. पण सांडणं कसं असतं, आता पेल्यामध्ये पाणी आहे ते कसं पटकन सांडतं, तसं समर्थ आपल्याला इकडे काय सांगतात, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. दुःखाची अनुभूती जी येते आपल्याला ती पटकन सोडून टाकायची. काय अवघड आहे की नाही खरं, ते पटकन ते म्हणतायत. पण आपण जोपर्यंत हा विचार नाही करणार, जोपर्यंत संत विचार ऐकणार नाहीये, तोपर्यंत ते पटकन सांडायचं आहे. ते आपल्याला कळणार कसं. थोडंसं दुःख म्हणजे काय आपण ते बघूया बरं का. दुःख म्हणजे काय, आता दुःख जे आहे की नाही, ते आपल्याला दुःख कळलं की ते हँडल कसं करावं ते आपल्याला कळणार आहे. दुःख जे होतं आपल्याला ती एक घटना असते, घटना म्हणजे तेव्हा काहीतरी घडतं तिकडे. दुःख हा एक प्रसंग आहे बघा. विचार करा, जेव्हा जेव्हा दुःख झालं तेव्हा काहीतरी तिकडे घडलेलं असतं. म्हणजे समजा आपलं जवळचं कोणीतरी जातं, मरतं, किंवा एखादा कुठला तरी रोग मोठा होतो आपल्याला किंवा आपल्या जवळच्या लोकांना. दुःखद घटना आहे, मान्य ना, ते दुःख आहे, मान्य. शास्त्र मान्य करत नाही असं नाही. आणि हे जे ही दुःखाची घटना जी आहे ती प्रारब्धाधीन आहे. म्हणजे प्रारब्धामुळे ते दुःख आपल्याला समोर येऊन उभं राहणारच आहे. म्हणजे आपल्याला काय, ते रामकृष्णांना पण सुटलेलं नाहीये, ते प्रारब्धामध्ये घेऊन आलेलो असतो आपण. ते आपल्याला भोगा, ते समोर येणारच आहे आपल्याला. म्हणजे दुःखद प्रसंग येणार.
मग समर्थांना शिकवायचं काय आपल्याला, सांडणं कसं शक्य होणार आहे? आता दुःख हा प्रसंग आहे मान्य, पण त्या दुःखावर मी प्रतिक्रिया काय करते, मी प्रतिक्रिया काय मांडते, म्हणजे त्या दुःखाचा मी शोक करते की नाही, हे माझ्या प्रयत्नावर अवलंबून आहे, ते प्रारब्धावर अवलंबून नाहीये. कारण आपण स्वातंत्र्य क्रियामान, आपल्याला कर्म करण्याचं, मनुष्य जन्म जो आपण घेतला तो प्रारब्ध आहे मान्य, पण प्रारब्धाबरोबरच आपल्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता दुःखद प्रसंग घडला मान्य, पण त्या दुःखावर माझी प्रतिक्रिया काय असते, ती मला स्वप्रयत्नाने, माझ्या स्वातंत्र्य क्रियामान जे मला दिलेलं आहे भगवंताने, ते वापरून मला ठरवायचं असतं. आणि ते प्रारब्धाधीन नसून ते प्रयत्नाधीन आहे. किती मोठा विचार आहे हा. म्हणून समर्थाने सांगितलं दुःखाची स्वय म्हणजे स्वतः प्रयत्नपूर्वक ते सांडायचं आहे. आता आठवेल की नाही, प्रत्येक वेळा दुःखाचा प्रसंग आला की आपल्याकडे ऑप्शन आहे, त्याचं दुःख करून घ्यायचं की नाही घ्यायचं. त्याच्याकडे आता काय आपण हसू शकत नाही तिथे, मग ते वेडेपणाचं ठरेल. पण आतमधनं हे सगळे विचार डॉक्टर काका खूप छान म्हणतात की आपण हे पारमार्थिक विचार जे आहे ना, ते आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करत असतो आपण. आतमधनं कसं असावं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करणं म्हणजे हे संत विचार ऐकणं आहे. मला पटकन प्रसंग घ्यावासा वाटतोय तो कल्याण स्वामींच्या आयुष्यामधला. म्हणजे समर्थ आणि कल्याण स्वामी एकदा परळीला होते, परळी किल्ल्यावर. आणि त्या किल्ल्यावर असताना परळी गावातली काही द्वाड मुलं, 10-12 द्वाड, अतिशय द्वाड, खट्याळ, नाठाळ, त्रास देणारी अशी 10-12 मुलं त्या परळी किल्ल्यावर येऊन राहतात. आणि ती मुलं आल्यानंतर समर्थ म्हणतात कल्याण स्वामींना की आता मी थोडे दिवस चाफळला जाऊन राहतोय, पण तू काय कर, तर तू या मुलांचा सांभाळ कर, या मुलांचं ऐक, त्या मुलांनी जे सांगितलं आहे ते मीच सांगतो आहे असं ऐक. काय कठीण परिस्थिती आहे की मुलं आहेत का चांगली तिथे. आणि समर्थ सांगून गेले. समर्थ गेल्यानंतर, चाफळला गेल्यानंतर बकरीमध्ये असा उल्लेख येतो की 12 घरची 12 तयांची जाचणी, वर्णितोही वाणी न वर्णावे. म्हणजे बकरीमध्ये असा उल्लेख आहे की या 12 मुलांनी इतका त्रास, इतका जाच कल्याण स्वामींना दिला की त्याचं वर्णनही आपण करू शकत नाही. म्हणजे कल्याण स्वामींची काया शुष्क झाली. म्हणजे कल्याण, त्यांच्या चरित्रामध्ये कल्याण स्वामींनी हत्तीला मारलंय, पकडलंय असा उल्लेख आहे. म्हणजे अंगात ताकद किती आहे, आणि थोडीशी ताकद असताना किती उर्मी असते आपल्या अंगात. बघा दैनंदिन आयुष्यात आपण कसं वागतो, हे त्यांच्या चरित्रामध्ये जरी असलं तरी आपल्याला लावून बघायचंय ते सगळं, की थोडंसं काहीतरी अंगात ताकद असली की पटकन उत्तर द्यावंसं वाटतं उलट आपल्याला. कसं सहन केलं असेल कल्याण स्वामींनी तिकडे. आणि पुन्हा त्यांना बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही बोला, एकदाही उभं आले आणि त्यांना कुठेही त्रास करून घेतलेला नाही कल्याण स्वामींनी. आणि जेव्हा नंतर 1 महिन्यानंतर समर्थांची आणि कल्याण स्वामींची जेव्हा भेट झाली तेव्हा समर्थांच्या मनात कौतुकच होतं त्यांच्याबद्दल. समर्थ म्हणतात पूर्ण कृपा करून दिले आलिंगन समर्थांनी, स्वामी म्हणती हे धन्य शिष्याचे लक्षण. आपण आहोत का तसे शिष्य, की जी काही दुःख आपल्याला होतात ना, प्रत्येकाला नाही असं म्हणत नाही आपण, होत आहेत आपल्याला खरंच मोठमोठे दुःखाचे प्रसंग असतात, पण त्या दुःखाच्या प्रसंगांकडे कसं बघायचं आहे. एक खरं म्हणजे वेगळा विचार आहे, तरी पण तो इथे पटकन घ्यावासा वाटतोय. कारण समर्थांचं म्हणजे कुठल्याही संतांचं आपल्याला शिकवणं जे आहे त्याच्यामध्ये आपला गोंधळ नसावा. तो गोंधळ दूर करण्यासाठी नामस्मरण भक्ती जी सांगितलेली आहे समर्थांनी, म्हणजे नवविधा भक्ती सांगितली समर्थांनी 4थ्या दशकामध्ये. संपूर्ण दशकामध्ये 9 भक्ती सांगितलेल्या आहेत समर्थांनी. त्याच्यामधली 3री भक्ती जी आहे ती नामस्मरण भक्ती आहे. त्या नामस्मरण भक्तीबद्दल समर्थ काय म्हणतात बघा. आणि आपण वाचताना आपला गोंधळ कसा होऊ शकतो, पण संत वचन कशी समजून घ्यायची असतात. कारण दुःखाचे प्रसंग येणारच आहेत, संकट येणार आहेत, विघ्न येणार आहेत, पण त्यांच्याकडे बघायचंय कसं. समर्थ असं म्हणतात की जर आपण नाम घेतलं, समर्थांचंच वाचून दाखवते श्लोक, नामस्मरण भक्तीमध्ये 11वा श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, नामे विघ्न नाशती. बघा नामस्मरण केलं आपण काय समजून घेतो, नाम घेतलं तर विघ्नांचा नाश होतो. परत म्हणते, नामे संकटे नाशती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरण पाविजेती उत्तम पदे. आणि आपण कसं समजून घेतो, जर मी नाम घेतलं तर नामे संकटे नाशती. समर्थच म्हणतायत की तिथे की नाम घेतलं तर संकटांचा नाश होतो.
नाम घेतलं तर विघ्नांचं निवारण होतं आणि नामस्मरण पाविजेती, नामामुळे मला उत्तमोत्तम पद मिळणार आहेत असा अर्थ आपण समजून घेतो की नाही. पण खरंच समर्थांना असं सांगायचंय का, गोल 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 घुमवायचंय का आपल्याला समर्थांना? समर्थांना नक्की काय सांगायचंय तो अर्थ आपण समजून घ्यायचा. जेव्हा समर्थ असं म्हणतात की नामे संकटे नाशती, याचा अर्थ आहे की नामस्मरण केल्यामुळे संकटांचा म्हणजे संकट येणार आहे, पण संकटांचा संकटपणा याचा नाश होतो. कुठल्या कुठे अर्थ बदलला हो, म्हणजे माझा समजुतीचा आणि समर्थांना जे काय सांगायचंय ते. पुढे समर्थ म्हणतात की नामे विघ्न निवारती, निवारतात, वारतात ते. विघ्न वारतात म्हणजे काय, तर विघ्नांचं विघ्नत्व वारतं. विघ्न येणारच आहेत की, आता आपण विचार केला होता की दुःखद प्रसंग येणार, ते राम आणि कृष्णाला पण आले की, पण आपण नाम घेतल्यामुळे, आपण संत वचन ऐकल्यामुळे त्या प्रसंगांना सामोरे जायचं आपलं विजन बदलून जातंय. आपला बघण्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलतो. आणि जेव्हा समर्थ पुढे म्हणतात की नामस्मरण पाविजेती उत्तम पद, तेव्हा ते उत्तम पद म्हणजे लौकिकातल्या पदाबद्दल बोलत नाहीयेत ते. अशा पद्धतीने जेव्हा आपण संकटांकडे बघू तेव्हा ते उत्तम पद म्हणजे मोक्ष पद आपल्याला मिळणार आहे असं समर्थ म्हणताय. म्हणून समर्थाने इकडे दुःखाची सोय सांडी जीवी करावी हा किती मोठा अर्थ झाला. आता आपलं दुसरं चरण संपलेलं आहे बरं का. जे सुरुवातीला समर्थांकडे बळ मागितलं होतं आज चिंतन करायचं, ते खरं म्हणजे या पुढच्या चरणासाठी, त्याच्या पुढच्या चरणासाठी आपल्या सगळ्यांना बळ लागणार आहे समर्थांकडून, त्यांची कृपा लागणार आहे. कारण आपल्याला त्याचं पुढचं चरण समजून घ्यायचंय. त्याच्या पुढच्या चरणाकडे आपण जाऊया. त्याचं पुढचं चरण, तिसरं चरण असं आहे की देहे दुःख ते सुख मानित जावे. आता आपण हे जे चरण आहे ते आपण शास्त्रीय पद्धतीने, एका वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मन व्यापक करा, मग ते दुःख होते ते सुख समजून घ्या, अशा पद्धतीने आपण त्याचा विचार नाही करणार आहोत. तो आपण प्रत्येकाने करायचाच आहे आपला. पण आपण शास्त्रीय संकल्पनांचा आधार घेतोय बघा. हा एका वेगळ्या पद्धतीने आपण समर्थांना काय सांगायचं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता समर्थ म्हणतात की देह दुःख ते सुख मानित जावे. देह दुःख म्हणजे शब्दामध्येच आलं की देह दुःख म्हणजे एक निष्कर्ष पटकन लावूया की देहाला दुःख होतं. कारण दुसरा निष्कर्ष पटकन लावला आपण, आत्म्याला दुःख होत नाही. आता आत्म्याला काही होईल का? कारण आत्मा कसा आहे, तर आत्मा निर्गुण आहे, आत्मा निराकार आहे, आत्मा निर्विशेष आहे, निरअवयव आहे, अमन आहे, की तिकडे काही गुणच नाहीये, तिकडे काही नाहीच आहे, तर त्याला होईल काय? ते सगळीकडे व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे. आणि या सगळ्या बोलल्या की त्याला दुःख होऊ शकत नाही. हे कसं समजायचं, तर आपल्याला शास्त्राप्रमाणे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ते तसं खरं आहे. बघा आपण वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की एक तर कळलं आपल्याला, हे समजणं सोपंच आहे की आत्म्याला दुःख होत नाही, कळलं, मान्य, शास्त्राने सांगितलंय, आपल्याला पटतं. आता त्याच्या पुढचं, मग देहाला दुःख होतं का? कारण समर्थांनी सांगितलंय की देह दुःख ते सुख मानित जावे. मग समर्थ काय म्हणतात की देहाला दुःख होतं. आता खरंच थोडासा सूक्ष्म विचार करा की देहाला दुःख होतं का? शास्त्र काय म्हणतं? शास्त्र असं म्हणतं की देह अचेतन जड आहे. देह अचेतन आहे, जड आहे. म्हणजे एका दगडाला जर मी लात मारली तर ते दगडाला लागेल का? त्याला दुखेल का? जसं त्या दगडाला दुखत नाही तसं ते माझ्या देहाला पण दुखत नाही, कारण देह अचेतन जड आहे, शास्त्रच म्हणतंय. बघा जागृतीमध्ये अवस्था जागृती आहे, जागृत म्हणजे मला हे विश्व भासतंय, जागृत अवस्था. जागृत अवस्थेमध्ये जर माझ्या हातावर गरम कडक पाणी पडलं तर मला माझा हात भासतो की नाही? मग ते भाजणं जे आहे ते देहाला कळलं, कारण ते अचेतन आहे. देहाला कळलं की कोणाला कळलं? अजून एक थोडासा विचार करूया. देहाला नाही कळलं असं आपल्याला निष्कर्षावर यायचंय. आपल्याला एका निष्कर्षावर यायचंय की देहाला दुःख होत नाही. मग समर्थाने देह दुःख का म्हटलंय? हा सगळा आपला पुढचा 15-20 मिनिटांचा चिंतनाचा विषय आहे. कारण विचार करा की जर का माझं ऑपरेशन असेल समजा,
आणि हातात रॉड घालायचा समजा, आणि मला अॅनेस्थेशिया दिला जातो. बघा, आपल्या प्रत्येकाला 3 देह आहेत. खरं म्हणजे 4 देह असतात, पण चौथा देह जो आहे तो फक्त साधकाला साधनकाळी असतो. मग 3 देह कुठले? एक आहे स्थूल देह, जो बाहेर दिसतो, हाडामासांचा. आता एवढं सगळं आपल्याला कळतंय बरं, हाडामासांचा, अन्नावर पोषणारा जगणारा हा स्थूल देह. पण अजून एक देह आहे मला, सूक्ष्म देह, आतमध्ये जो दिसत नाही बाहेर. माझं मन, बुद्धी, चित्त, अहम 19 तत्वांचा जो बनलेला आहे. घेणार पुढे आपण थोडासा विचार. सूक्ष्म देह, पंच ज्ञानेंद्रिय सगळे ते आहेत, ते माझे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. ते मीच आहे ना. मी पटकन माझ्या मनाला खटकतं म्हणजे कळलं की नाही, माझा देहच आहे. जर का माझं ऑपरेशन होणार असेल आणि मला अॅनेस्थेशिया दिला, 3 देह आधी पूर्ण करते. तिसरा देह तो कारण शरीर आहे, कारण गाढ झोपेतला माझा देह, बरं का. म्हणजे एक आहे स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह, आणि तिसरा आहे कारण देह, गाढ झोपेतला देह, जिकडे माझ्या वृत्ती सगळ्या लयाला गेलेल्या असतात. तो वेगळा देह मानलाय शास्त्राने. आणि आपण विचार करतोय की देहाला दुःख होत नाही. एक उदाहरण घेऊन आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की समजा ऑपरेशन होणार असेल माझ्या हाताचं आणि मला अॅनेस्थेशिया दिला गेला, तर जेव्हा माझा हात कापला गेला, जर देहाला दुःख होतंय असं शास्त्र म्हणतंय, म्हणजे जर का आपली समजूत आहे की देहाला दुःख होतं, बरं का, मग हात कापल्यानंतर मला दुःख का नाही झालं? कारण तो अचेतन जड आहे. स्थूल देहाला नाही कळलं, तिकडे सूक्ष्म देहाला पण, माझ्या मनाला पण नाही दुखलं, तिकडे काहीच नाही कळलं मला. म्हणजे या उदाहरणावरनं, कारण देह तर लयालाच गेलेले असतात, तिकडे कळत नाही. म्हणजे या उदाहरणावरनं असं आपल्याला कळतंय की देहाला दुःख होत नाही. कसं समजून घ्यायचं? म्हणजे आपण एक निष्कर्ष असा मांडला आधी की आत्म्याला दुःख होत नाही, कारण तो निर्गुण, निराकार, निर्विशेष, अमन वगैरे आहे. दुसरा आता आपण अजून एक निष्कर्षावर येतोय की देहाला पण दुःख होत नाही. मग दुःख होतं कोणाला? बरं, किती छान आपला विचार चालू आहे. आणि हळूहळू जेव्हा आपल्याला या संकल्पना क्लिअर होतात ना, तेव्हा बाकीचे शास्त्रीय ग्रंथ आणि संत ग्रंथ कळायला लागतात. छान. आपण एक महत्वाच्या निष्कर्षावर येतोय की देहाला दुःख होत नाही, तर जीवाला दुःख होतं, हे त्याचं उत्तर आहे. मग जीव हा शब्द कसा वापरतो आपण सर्रास? माझ्या जीवात घालमेल होती आहे, किंवा संत जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये जीव हा शब्द किती वेळा आलाय? मग जीव म्हणजे नक्की काय संकल्पना शास्त्राने मांडलेली आहे ही आपल्याला कळते आहे का? आज आपण ती समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण देह अचेतन जड आहे. मग जीव म्हणजे काय? कारण दुःख त्याला होत आहे, कारण त्याने ओढून घेतलेलं आहे की मी जीव आहे म्हणून. कारण कर्तृत्व, भोक्तृत्व स्वतःकडे घेतल्यामुळे ते जीव पण त्याच्याकडे आलं. मग जीव म्हणजे काय? बघा, शास्त्रीय पद्धतीने वेदांत शास्त्रामध्ये हा कसा विचार मांडलाय. डॉक्टर काका प्रवचनामध्ये कायम हा विचार समजवताना एक डेमॉन्स्ट्रेशन देतात, आणि आज आपण ते डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत, प्रयोग करून बघणार आहोत काय आहे ते प्रयोगाला जे काय लागतं ते सगळं घेऊन बसलेलो आहोत आपण आज चिंतनाला. हळूहळू जाऊया की जीव म्हणजे काय. एक तर आपल्याला कळतं की ब्रह्म जे आहे ते सर्वत्र व्यापलेलं आहे. तसंच अंतःकरण जे आहे, अंतःकरण ते आपल्या देहभर व्यापलेलं आहे. मग अंतःकरण म्हणजे काय याचा आपला अभ्यास झालेला आहे आधी. कारण मनालाच उपदेश का, तेव्हा आपण अंतःकरणाचे घटक पाहिले होते की अंतःकरणामध्ये 4 घटक असतात, मन, बुद्धी, चित्त, अहम. आणि हे कसं बनलंय? वाटतं किचकट. ज्यांना नवीन आहे त्यांना किचकट आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना हे सगळं माहितीच आहे. पण या सगळ्या संकल्पना क्लिअरली माहिती पाहिजेत आपल्याला की अंतःकरण म्हणजे काय. 4 घटकांनी बनलेले अंतःकरण चतुष्टय किंवा अंतःकरण पंचक पण त्याला म्हणतात. आपण अंतःकरण चतुष्टय म्हणूया त्याला समजण्यासाठी. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहम हे कसं बनलंय? तर हे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून, सत्वगुणापासून बनलेलं आहे. बापरे, अवघड वाटलं का ते वाक्य? परत म्हणते की अपंचीकृत. आपण पटपट गेलो काय, आपण संपवू शकतो पोर्शन, पण आपण समजूनच घेणार आहोत आज. अपंचीकृत महाभूतांपासून हे अंतःकरण बनलेलं आहे. म्हणजे काय? कारण हा बाहेरचा स्थूल देह जो आहे ना, तो पंचीकृत गोष्टींपासून बनलेला आहे. त्याच्यापेक्षा हे अंतःकरण वेगळं आहे. म्हणजे काय?
कारण बाहेरचा जो देह आहे तो पंचीकृत आहे, म्हणजे 5 गोष्टींची भेसळ झाली, मिक्सचर, आणि त्या मिक्सचर मधनं हा बाहेरचा देह बनला. तर तशी भेसळ अपंचीकृत म्हणजे अपंचीकृत महाभूतांपासून अंतःकरण बनलेलं आहे. म्हणजे त्याच्या तन मात्रांपासून, तन मात्रा म्हणजे त्याच मात्रा, म्हणजे मन जे तयार झालं ते प्युअर वायुतत्वामधनं, 5 भूतांचा मिक्सचर मधनं तयार नाही झालेलं आहे, ते प्युअर वायुतत्वाचं आहे. बुद्धी ती प्युअर अग्नितत्वाची आहे. चित्त ते प्युअर आपतत्वाचं आहे, फक्त आपतत्व आहे तिथे. आणि शेवटचं जे आहे ते अहम, ते पृथ्वी तत्वाचं आहे. आता थोडस कळतंय की नाही? ते अपंचीकृत आहे, म्हणजे तिकडे भेसळ झालेली नाही, एकमेकांमध्ये मिक्सर झालेला नाही. आपण का विचार करतो आहोत काय एवढा सगळा डिटेलमध्ये? कारण आपल्याला या चारांपैकी बुद्धीकडे लक्ष द्यायचं आहे. का बुद्धीकडेच? का? कारण आपल्याला जीव समजून घ्यायचा आहे. जीवामध्ये 3 घटक असतात. बघा, आपला विचार खरं चाललाय देह दुःख ते सुख मानित जावे, आणि कुठल्या कुठे आपण गेलोय बघा. पण या संकल्पना कळल्याशिवाय देहाला नक्की दुःख होतं का, आणि ते दुःख झाल्यासारखं वाटतं, मानित जावे असं म्हटलंय समर्थांनी. देहाला दुःख होत नसून जीवाला दुःख होतं, तरी पण समर्थ असं का म्हणतायत, हे समजण्यासाठी एवढा सगळा विचार चाललाय आपला. जीवामध्ये 3 घटक असतात. त्या घटकापैकी एक आत्मा, कारण तो आत्मा सगळीकडेच आहे, ब्रह्म म्हणूया आपण त्याला. बघा, मी मुद्दाम एक ग्लास, काचेचा ग्लास घेऊन बसलेले आहे. आता सगळीकडेच एक वातावरण बाहेर आहे की नाही याच्या, हे डॉक्टर काका समजवतात बरं का त्यांच्या प्रवचनांमध्ये, की सगळीकडे ते ब्रह्म व्यापलेलं आहे. आता हा ग्लास जेव्हा मी उलटा करते आणि तेवढ्या पुरता असा ठेवते, तेव्हा काय होतं की आजूबाजूचं वातावरण तेवढ्या पुरतं आतमध्ये बंदिस्त झाल्यासारखं होतं. तेच आहे की नाही, ते आतमध्ये तेच आहे, बाहेर तेच आहे. आणि जेव्हा मी हा ग्लास उघडला तेव्हा ते तिकडे जे होतं ते परत मिसळलं त्याच्यात, सांडा मांडा कैसी रीत. ते ब्रह्मतत्वच जेव्हा आतमध्ये शरीरामध्ये बंदिस्त झाल्यासारखं वाटतं, तेव्हा त्याला आत्मा असं म्हणायचं, आणि बाहेर त्याला ब्रह्म म्हणायचं. हे आपण समजून घेतलं. आता हे सोपं, हे आपल्याला कळतंय. आता आपण जीवाकडे येऊया. कारण जीवामध्ये 3 घटक आहेत, आणि त्या 3 घटकांमधला एक आहे आत्मा, कारण ते सगळीकडे असणार आहे, ते असणारच आहे आत्मा. दुसरं आहे बुद्धी. कारण आपण मन, बुद्धी, चित्त, अहम याचा उल्लेख का केला? कारण मन आहे, चित्त आहे, अहम आहे, हे वेगवेगळ्या तत्वांपासून, म्हणजे वायू तत्वाचं आहे, चंचल आहे, किंवा आपतत्व पण वाहतं, किंवा जे अहम तत्व आहे पृथ्वीपासून ते घट्ट आहे. त्याच्यापैकी बुद्धीच अशी आहे ती तेज तत्वाची आहे आणि सत्वांशापासून झालेली आहे. बाकी हे सगळे सत्वांशापासूनच आहे, पण ही तेज तत्वाची असल्यामुळे ती प्रकाश घेऊ शकते आतमध्ये. बुद्धी त्या आत्म्याचा प्रकाश आतमध्ये घेण्याचं सामर्थ्य तिच्याकडे आहे. बघा, सोपं, अजून सोपं करण्याचा प्रयत्न करूया. समजा मी भिंती समोर जाऊन उभं राहिले, तर माझं प्रतिबिंब भिंतीमध्ये पडेल का? कारण त्या भिंतीकडे ते प्रतिबिंब घेण्याचं सामर्थ्य नाहीये. पण जर मी आरशासमोर जाऊन उभं राहिले तर माझं प्रतिबिंब आरशात पडेल की नाही? तसं, कारण तो आरसा स्वच्छ आहे, तसं ही बुद्धी जी आहे ती स्वच्छ असल्यामुळे, अग्नितत्वाची असल्यामुळे शुद्ध आहे, आणि ती शुद्ध असल्यामुळे त्या आत्म्याचा प्रकाश घेण्याचं सामर्थ्य तिच्याकडे आहे. आणि ते प्रकाश जेव्हा ती घेते तेव्हा ते प्रकाश घेऊन तो फाकतो आतमध्ये, आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये, आणि त्या फाकलेल्या प्रकाशाला चिदाभास असं म्हणतात. जे आता मगाशी उल्लेख केला होता की हे सगळं सांगताना डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनांमध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन देतात, एक प्रयोग करून दाखवतात. तसं आपण प्रयोग करणार आहोत की माझ्याकडे एक टॉर्च आहे, ही बॅटरी आहे, आणि त्या बॅटरीला आत्मप्रकाश असं आपण म्हणूया, तो सगळीकडे पसरलेला आहे. आता आपण समजून घ्यायचं, हे सगळं समजण्यासाठी हा प्रयोग चालू आहे. आणि ही बुद्धी आहे असं आपण म्हणायचं, कारण ती पारदर्शक आहे, ती ते आतमध्ये घेऊ शकते. आणि एकदा आत्मा सगळीकडे आहे, समजा हा बाहेर आहे, तो आत्मा आहे, हे डॉक्टर काका सांगतात बरं का. आता हा डेमॉन्स्ट्रेशन आपलं चालू झालं, आणि आतमध्ये तो प्रकाश घेतल्यामुळे ते फाकलं गेलं. बघा, सगळीकडे ते फाकलं गेलं, आणि जे फाकलं गेलेलं आहे त्याला चिदाभास असं म्हणतात. परत त्याचा उल्लेख करूया की बुद्धी म्हणजे नक्की काय. तर बुद्धी 3 घटकांपासून झालेली आहे. एक आहे आत्मा, जो ज्ञानरूप आहे,
त्याला आपण ज्ञान प्रकाश असं म्हणूया समजण्यासाठी. दुसरं आहे ती बुद्धी. मग आता आपण जे काय बडबडलो बुद्धीसाठी की ती तेजतत्वाची आहे, सत्वांशापासून म्हणजे सत्वगुणापासून तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती शुद्ध आहे आणि म्हणून ती सामर्थ्य ठेवते ते आत्मप्रकाश ग्रहण करण्याचं, घेण्याचं सामर्थ्य फाकतं तिच्यामुळे. आणि आतमध्ये तो प्रकाश घेतल्यामुळे जो आतमध्ये शरीरभर फाकतो, पसरतो तो प्रकाश. आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, बरं का. लौकिकातला प्रकाश असा त्याचा अर्थ नाही लावायचा. प्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप, सत चित्त आनंद असं जे आपण म्हणतो ते सगळं फाकलं जातं. चित्त म्हणजे जाणणं, हे आतमध्ये त्याचं फाकलं जातं आणि चिदाभास होतो. आणि हा चेतन चिदाभास जो आहे तो अचेतन बुद्धीला, या चेतन चिदाभासामुळे ही अचेतन बुद्धी जी आहे ती आपल्याला चेतन वाटायला लागते. मी थोडस परत एकदा हे म्हणते कारण समजण्याला थोडस क्लिष्ट, ज्यांना जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्यासाठी आपण एवढा हळू जातोय बरं का. ज्यांना समजतंय त्यांच्यासाठी आपण नाही करत आहोत. वाक्य परत म्हणते की चेतन चिदाभास, कारण चेतनत्व जे आहे ते चेतन, कारण चेतन हा आत्मा आहे, तो ब्रह्म आहे, त्याचा प्रतिबिंब पडलेले आहे आणि प्रतिबिंबामध्ये त्याचे गुण उतरलेले असतात तसं काही प्रमाणात. तसं हा चिदाभास जो आहे तो चेतन आहे. मग चेतन चिदाभासामुळे काय होतं, अचेतन बुद्धी चेतन आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे काय झालेलं आहे की इकडे अन्योन्याध्यास झालेला आहे. बापरे, अजून एक अवघड शब्द आला. म्हणजे एक समजून घ्यायचा प्रयत्न करतोय त्याच्यावर एक वेगळी संकल्पना पुन्हा आपल्या पुढे येते. पण हे सगळं जीव समजण्यासाठी फार गरजेचं आहे. अन्योन्य ध्यास म्हणजे काय? अन्योन्य ध्यास म्हणजे अध्यास, म्हणजे हा भ्रम झाला एकाचा दुसऱ्यावर धर्म आणि दुसऱ्याचा आदल्यावर धर्म. अन्योन्य ध्यास म्हणजे अन्याचा अन्यावर झालेला अध्यास. अध्यास म्हणजे आरोप, याच्यावरती आरोपित झाले, भास झाला एकमेकांचा एकमेकांवर. कोणाचा एकमेकांवर. इकडे दोन घटक आपण बघतोय, ते म्हणजे बुद्धी आणि आत्मा. चिदाभास त्याच्यामुळे तयार होतो. आता आत्मा जो आहे तो चेतन आहे आणि बुद्धी जी आहे ती अचेतन आहे, कारण ती जड आहे, कारण ती तेजतत्वाची झाली आहे. तेजतत्व काय जड, ते जडच असतं. चेतनत्व फक्त आत्म्याकडे आहे. आणि अन्योन्य ध्यासामुळे काय होतं, तर याचा धर्म याच्यावर लादला जातो आणि याचा धर्म याच्यावर लादला जातो. म्हणजे आत्म्याचं चेतनत्व बुद्धीवर लादलं जातं. बघा, आपल्याला दैनंदिन जीवनात जे काही कळतंय, मला कळतं, माझ्या बुद्धीला कळतं, असं वाटतं की नाही? मला समजतं, मी करतेय, माझं कर्तृत्व आहे, मलाच कळतंय, मीच करतेय सगळं. आलं की नाही बुद्धीमुळे? कारण बुद्धी आणि चेतनत्व जे आहे, चेतनत्वाचा आभास, त्याचा धर्म याच्यावर लादला गेलाय. कारण मुळात ती बुद्धी अचेतन आहे आणि बुद्धीचं अचेतनत्व आत्म्यावर लादलं गेलंय. कारण आत्मा आपल्याला भासतच नाही कुठे, अचेतन आहे, तो भासत नाही आपल्याला, तो कुठे आहे? कारण त्याच्याकडे लक्षच नाही आपलं. म्हणून पहिल्या चरणामध्ये जेव्हा समर्थ म्हणतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, हा राम जो आहे तो आत्मा रामरूपी राम आहे. सदैव त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे की त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट कळते. हे अन्योन्य ध्यासामुळे विसरलं जातं. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. आपण काय सुंदर पद्धतीने हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता आपल्याला कळलं की हे सगळं आपण जे पाहिलं त्याच्यामुळे आपल्याला आता जीव पण कळला. म्हणजे आपल्याला आता 3 गोष्टी व्यवस्थित कळल्या. आपल्याला आत्मा कळला, दुःख आत्म्याला होत नाही ते आपल्याला कळलं. दुसरं, दुःख देहाला पण होत नाही हे आपल्याला कळलं. तिसरं, आता आपल्याला कळलं की दुःख कोणाला होतं, तर दुःख जीवाला होतं. पण समर्थ काय म्हणतात, देहे दुःख ते सुख मानित जावे. मग असं का म्हणतायत समर्थ? आता त्याचं आपल्याला संगती लावायची. म्हणजे बघा, एक एक चरण समजण्यासाठी आपलं किती चिंतन चालू आहे आणि शेवटच्याकडे आपल्याला जायचंच आहे. अजून संगती लावताना आपल्याला असं कळतं की या भ्रमामुळे काय होतं. आता थोडंसं अजून क्लिष्ट पण अजून संपलेलं नाहीये. म्हणजे जीव कळला, मान्य, पण ते जीवाला न होता देहालाच आपण मानतोय भ्रमामुळे. हा विचार आपण समजून घ्यायचा आहे. कारण जसे आपण 3 देह पाहिले की नाही, 3 देह, ते म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण. तसं आपल्या 3 अवस्था पण असतात, 4 अवस्था असतात, पण आपण तिघांचाच विचार करतोय आता. 3 अवस्थांमधनं आपण जीव म्हणून जात असतो. एक आहे जागृती अवस्था, म्हणजे जागेपणे आपण सगळं अनुभवतो, बरोबर. उठल्या उठल्या सगळं भासायलाच लागतं की मी शमिकच असते उठल्या उठल्या, आणि मला माझं जे विश्व असतं ते भासतं.
त्या विश्वात मी वावरते. म्हणजे जागृती अवस्था असते की नाही आपल्या सगळ्यांना, या देहाला जागृती अवस्था असते, जीवाला असते, आणि तो देहाला ती समजतो. करणार होता आपण विचार. एक आहे जागृती अवस्था, दुसरा आहे दुसरी अवस्था जी आहे ती आहे सूक्ष्म देह जेव्हा आपला असतं तेव्हा ती स्वप्न अवस्था, आणि तिसरी अवस्था जी आहे ती सुषुप्ती. म्हणजे 3 अवस्था, एक आहे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि 3 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण. अभ्यास करायचं म्हटलं की कसं अवघड होऊन जातं बघ. पण जोपर्यंत आपल्याला देह दुःख ते सुख मानित जावे, या गोष्टींमधलं बॅकएंड मधलं आपल्याला हे सगळं करणार नाहीये, तोपर्यंत बुद्धीचा निश्चय फक्त बरोबरचं बोलून होतच नसतो. जेव्हा आपण शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा निश्चित बॅकएंड मध्ये काय होतं ते आपल्याला कळायला लागतं, आणि मग शास्त्रावरचा विश्वास जो असतो तो आपला वाढतो. बघा, हा जीव काय करतो, तर जीव काय करतो की जागृत अवस्थेमध्ये तो स्थूल देहाशी तादात्म्य ठेवून असतो. अवघड आहे वाक्य, पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. जीव काय करतो, कारण आपण जीव एक पाहिलाय आणि दुसरा आपण आता अवस्था पाहिल्यात आणि अजून एक आपण देह पाहिलाय. तर जीव काय करतो, तर जागृत अवस्थेमध्ये जागेपणी तो स्थूल देहाशी तादात्म्य ठेवून ठेवतो की मी स्थूल देह आहे. सोपं आहे खरं म्हणजे समजायला. जागृतीमध्ये मी हा देह आहे, मी हा स्थूल देह आहे असं तादात्म्य ठेवतो की नाही आपण. तादात्म्य म्हणजे ते नसताना त्या 2 गोष्टी एकमेक जवळ आल्यामुळे ते असल्यासारखं वाटणं, म्हणजे तादात्म्य, तद्रूप, तेच होणं असं वाटणं, जणू मीच तो देह आहे असं वाटतं. म्हणजे खरं म्हणजे मी देह नसून ते जागृती अवस्थेमध्ये मी तादात्म्य ठेवते, देह तादात्म्य ठेवतो जागृत अवस्थेमध्ये, की जीव ठेवतो की मीच स्थूल देह आहे. आणि सूक्ष्म देह जो आहे तो स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाशी जीव तादात्म्य ठेवतो. म्हणजे स्थूल देहामध्ये सूक्ष्म देहाशी कारण म्हणजे जागृत अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाशी तादात्म्य ठेवत नाही असं नाही बरं. बघा, कधी कधी सूक्ष्म देह म्हणजे काय, सूक्ष्म देहाचे घटक आपल्याला माहितीये, ते 19 घटक आपण पाहिलेत, विचार केलाय. कारण स्थूल सूक्ष्म देहामध्ये 19 काय, 15 काय, कधी 20 काय, कधी 25 काय, पण इकडून तिकडून सगळं सेमच आहे, समान आहे. म्हणजे पंच महाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, बुद्धी, चित्त, अहम असं मिळून 19 तत्वांचा सूक्ष्म देह. समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे मांडू शकतो. पण सूक्ष्म देहाचा अनुभव कधी कधी त्याच्याशी पण तादात्म्य माझं जागृती अवस्थेमध्ये असतं बरं का. कारण जेव्हा मी काहीतरी खयालवमय असा विचार करत बसते, कोणीतरी माझा अपमान केला होता तेव्हा मला स्थूल देहाचा विसर पडतो संपूर्ण. तेव्हा जागृत अवस्था जरी असली तरी मी सूक्ष्म देहाशी तादात्म्य ठेवून असते. पण जनरली काय होतं की जीव काय करतो, तर जागृतीमध्ये स्थूल देहाशी तादात्म्य ठेवून असतो, स्वप्नामध्ये तो सूक्ष्म देहाशी तादात्म्य ठेवून असतो, आणि सुषुप्तीमध्ये म्हणजे कारण देहामध्ये गाढ झोपेमध्ये तो कारण देहाशी तादात्म्य ठेवून असतो. कारण गाढ झोपेतला देहाला कारण देह असं म्हणतात. आणि हा सगळा विचार आत्ता आपल्याला कळतोय की जीव काय करतो, तर जीव त्या अवस्थेमध्ये त्या देहाशी तादात्म्य ठेवून राहतो, म्हणून देहाला दुःख होतंय असं तो मानतो. खरं म्हणजे देह दुःख ते सुख मानित जावे, ते सांगायला खरं हे एकच वाक्य महत्वाचं होतं. कारण तो जीव काय करतो की मी ते देह असं मानतो आणि त्या देहाला दुःख होतंय असं मानतो. पण आपण जर इतका सगळा विचार कोणाला नक्की दुःख होतंय असं घेतलं नसतं तर आपल्याला हे वाक्य कळलं नसतं. कारण मानणं आहे तिथे. बघा, आता अजून एक संगती लावायची या चरणामध्ये राहिलेलीच आहे. किती अवघड होऊन जातं बघा सगळा विचार करणं. म्हणजे आपण आतापर्यंत दुःखाची मीमांसा केलेली आहे की दुःख कोणाला होतं. दुःख आत्म्याला होत नाही, दुःख देहाला होत नाही, दुःख जीवाला होतं. पण देहाशी तादात्म्य ठेवल्यामुळे ते देहाला होतंय असं त्याला वाटतं. ही दुःखाची मीमांसा एवढी आपण केली. आपण सारखं जो काही विचार केलाय ना त्याचा रिकॅप घेतोय, नाहीतर कुठे गेलो पुढे गोंधळून जाऊ का आपण इतका सगळा विचार केला. पण अजून एकाची संगती लावणं राहिलेलं आहे की या दुःखाला सुख का म्हणायचं. हा महत्वाचा विचार राहिलाच की, कारण दैनंदिन आयुष्यात मला सारखी दुःख होत असतात. तुकाराम महाराज म्हणतात की सुख जवळ पडेल आणि दुःख पर्वता एवढे, म्हणजे दुःख सारखं मला आठवत असतं कारण ते पर्वता एवढं असतं.
मग दुःखाला कसं हँडल करायचं आणि त्याला सुख कसं मानायचं, याची संगती कशी लावायची. बघा, बऱ्याच पद्धतीने शास्त्रीय विचारांनी याला सुख का मानायचं ते आपण विचार करू शकतो. पण एक दोन पद्धती घ्यायचा प्रयत्न करूया. एक म्हणजे एक महत्वाची पद्धत बघा, की जेव्हा दुःख होतं, की आता लागलं, मला ठेच लागली, खरचटलं, काहीतरी झालं, म्हणजे मला दुःख झालं, कोणीतरी वारलं का, जे काही दुःख आपल्याला होतात, जे दुःख म्हणून आपल्याला वाटतं. आता ते दुःख जे झालं, हाताला झालं समजा, काहीतरी लागलं, ते कोणाला कळलं. बघा, आता आपल्याला कळलेलं आहे की ते देहाला कळत नाही, कारण देह अचेतन आहे, तो जड आहे, त्याला कळत नाही. मग त्याच्या मागे इंद्रिय असलं पाहिजे. हस्त नावाचं, हातामध्ये इंद्रिय असतं, हस्त नावाचं इंद्रिय असलं पाहिजे. पण शास्त्र असं म्हणतं की ते इंद्रिय पण जड आहे, म्हणजे त्याला पण कळत नाही. हा, मग त्याच्या मागे मन असलं पाहिजे, कारण मन जोपर्यंत त्याला फोकस करत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आपल्या आजूबाजूला आता खूप गोष्टी आहेत, माझ्या बाजूला तिकडे सोफा आहे, माझ्या बाजूला हे टीव्ही आहे, तुमच्या आजूबाजूला पण खूप गोष्टी आहेत, पण तुमचं मन तिकडे गेलेलं नाही आता, म्हणून तुम्हाला ते दिसत नाही, कळत नाही. आणि डोळे जरी गेलं तरी ते टिपत नाही, कारण ते कळण्याला पाठी मन लागतं. ठीक आहे, मला लागलं ना, ते मला कळलं की देहाला नाही समजलं, त्याच्या मागे इंद्रियाला नाही समजलं, त्याच्या पाठी मन लागतं. आणि हे सगळं कळण्यासाठी आहे. बघा, आपल्याला कळतं 5 गोष्टींमुळे. डोळ्यांनी बघून कळतं, कानानी ऐकून कळतं, कळण्याच्या लेवलवर समानच आहे, फक्त कळतच. जिभेने चाखून कळतं, नाकाने श्वास घेऊन कळतं, आणि त्वचेला कळतं. मग कळणं जे आहे ते कोणाला होतंय, त्याचा सगळा विचार चालू आहे आपला आता. किती सूक्ष्म विचार आहे बघा. कारण ते मन लागतं, ठीक आहे, मन लागतं, कळलं, पण मन पण आपण आता अभ्यास केला की मन पण वायू तत्वाचं आहे, आणि वायू जड आहे, म्हणजे मनालाही कळत नाही. मग कळतं कुणाला, तर कळतं जे आहे ते त्याच्या मागे असलेल्या चेतन तत्वामुळे, त्याच्या अधिष्ठानामुळे आपल्याला हे सगळं कळत असतं. पुढे डोळ्यांमुळे कळणं, ऐकून कळणं, हे सगळं कळणं जे आहे त्या एकच चेतन तत्वामुळे कळतं, त्या आत्मरूपी ब्रह्मरूपी राम, त्याला समर्थाने राम म्हटले तिथे. आणि त्याचं स्वरूप कसं आहे, आणि त्याचं काय, ते माझं पण स्वरूप आहे, ते मला अज्ञानामुळे असल्यामुळे कळत नाही की ते माझं स्वस्वरूप आहे. त्याचं स्वरूप काय आहे, तो आनंद घन आहे, तो सुखरूपच आहे. म्हणजे होणारं जे दुःख आहे ते जेव्हा कळतं, म्हणजे एक असणारं ज्ञान आणि होणारं ज्ञान, प्रतिबोध विदितम मतम, अशी एक श्रुती आहे. प्रतिबोध, प्रत्येक होणारा बोध तो कोणामुळे होतोय. प्रत्येक गोष्ट जी मला कळतीये ती कशामुळे कळतीये. प्रत्येक होणाऱ्या बोधाच्या मागे असणारं ज्ञान आहेच, आणि ते असणारं ज्ञान जे ब्रह्म, जे चेतन, ज्ञान म्हणजे चेतन, कळणं, समजणं, आणि ते जे आहे ते अखंड आनंद रूप आहे आणि सुखरूप आहे. म्हणजे जरी मला दुःखाचा प्रसंग आला आणि जरी मला सुखाचा प्रसंग आला, तरी मला दुःखी आणि सुखी व्हायचं नसतं, मला सुखरूप व्हायचं असतं. मी प्रत्येक वेळा काय होतंय, कारण ते सुखाचाच तिथे अनुभव आहे, कारण तो सुखरूप आहे, कळलंय म्हणजे त्याच्यामुळे कळलंय, आणि तो सुखरूप आहे म्हणजे मी सुखरूप आहे, हा विचार करायचा आहे. ते मानित जा, ते खरं तसंच आहे, पण समर्थ म्हणतात की सुरुवातीला मानित जा, आणि मानल्यानंतर, कारण शास्त्राने सांगितलंय तसं, तसं मानल्यानंतरच नंतर हळूहळू त्याच्या अनुभूतीमध्ये रूपांतर येईल. ही एक पद्धत आहे. अशा कितीतरी पद्धतीने आपण ते सुखरूपच आहे. कारण अजून एक पद्धत आपण विचार करू शकतो की दुःख जे झालं, देह दुःख ते सुख मानित जा, असं समर्थांनी सांगितलं. की दुःख जे झालं ते कोणाला झालं, ते जीवाला झालं. आणि माझं स्वरूप जे आहे, म्हणजे जीवाचं खरं स्वरूप पण, स्वस्वरूप पण सुखरूपच आहे, पण तो जीव काय करतो की तो कर्तृत्व त्याच्याकडे घेतो, भोक्तृत्व त्याच्याकडे घेतो, आणि जीवपणा जो आहे तो त्याला अनुभवावा लागतो. मग ते दुःख सुख दुःखांच्या हेलकव्या म्हणतो जात बसतो, की त्याला हे सगळं उगाच करावं लागतं. काय सुखे झाला, असं मला ती ओवी आठवत नाहीये ज्ञानेश्वर माऊलींची, की घेई आपोषण संकोचुनी का कुंचन, पाहून तू झालासी जीव, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. खरं म्हणजे तू आपोषण त्या ब्रह्मांडाच्या घेण्याच्या अधिकाराचा आहेस, तेवढं सामर्थ्य तुझ्याकडे, पण संकोच करून तू स्वतःला जीव समजायला लागलायस, एवढाच झालास तू. संपतो आपण तिथे. म्हणून जीवाला होणारं दुःख आहे, आणि माझं स्वस्वरूप जे आहे ते आनंद रूपच आहे आणि सुखरूपच आहे. म्हणजे सुखरूप
सुखरूपत्वाचाच अनुभव कायम, हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा सुखदुःखांच्या हेलकाव्यामध्ये अडकत नाही. एवढं सगळं चिंतन आपण तिसऱ्या चरणावर केलंय. देहे दुःख ते सुख मानित जावे. पुढची 10 मिनिटं आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटचं जे चरण आहे ते म्हणजे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. कारण विवेक करणं म्हणजे काय बघा, आपण विवेक शब्दावर इनफ आधी विचार केलेला आहे. विवेक म्हणजे की चांगल्या आणि वाईटामधनं चांगल्याची निवड, कायम योग्य गोष्टीची निवड म्हणजे विवेक. म्हणजे पृथक्करण करायचं, 2 गोष्टींना बाजूला करायचं आणि एका गोष्टीला निवडायचं. मान्य म्हणजे शास्त्राची जी सांगितलंय, शास्त्राने जे शिकवलंय विवेकाबद्दल ते कळतंय, पण आपण शंकराचार्यांचं सांगणं विवेकासाठी समजून घेऊया. शंकराचार्यांनी सोप्प करून टाकलं बघा. संत काय सोप्प करतात, आचार्य असं म्हणतात विवेक एकच आहे, दुसरा विवेकच नाही. आणि तो विवेक आपल्या सगळ्यांना माहितीये, तो म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. काय सुंदर सांगणं. एकच विवेक ते म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि हे जग मिथ्या आहे. या जगामध्ये हा जीव आला, हे देह आले, सगळं मिथ्या आहे. आणि जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हे ब्रह्मस्वरूपच आहे. हा एकच विवेक आहे. आणि हा विवेक केल्यामुळे, हा विवेक केल्यामुळेच आपण स्वस्वरूपापर्यंत आपण जाणार आहोत, असा आपण विचार केला. आणि आपल्याला हे सगळं करताना भक्ती मार्गाने जा असं ते सांगत आहेत. एक प्रसंग घेऊया. आपल्या प्रत्येकाला ना ते थोडस मेलोडाऊन केला सब्जेक्ट की आपल्याला आवडतं आणि रामाबद्दल आपल्याला आता सवय झाली. आपण रामायणामधलं पुढचे 10 मिनिटं दिसत आहेत मला, आपण 1.25 तास घेतो सेशन. एका तासामध्ये खरं म्हणजे फार ताणलेलं असतं आणि आज खूपच संकल्पना एका मागोमाग एक झालेल्या आहेत. आणि मग त्या रामाबद्दल प्रीती वाढवण्याचं काम आता आपण करूया. कारण प्रीती मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. आपण रामायणामधला एक प्रसंग घेऊया, कारण रामायण पदोपदी आपल्याला शिकवते. त्या रामाला विसरू नये, त्या आत्मरूपी रामाला विसरू नये, हे ते सारखं आपल्याला शिकवते. प्रसंग असा आहे की विश्वामित्र ऋषी यज्ञ करत होते. त्या सिद्धाश्रमात यज्ञ त्यांना करायचा होता, पण तो यज्ञ सफल होत नव्हता. तो प्रसंग आहे. मग ते पुढे दशरथाकडे गेले वगैरे वगैरे. पुढचा त्या प्रसंगाचा आपण आता विचार करणार आहोत. कारण विश्वामित्र ऋषींना तो यज्ञ जो करायचा कारण तो यज्ञ पूर्णत्वाला जात नव्हता. त्या यज्ञाला सफलता मिळत नव्हती. खरं म्हणजे तिथे काहीच कमी नव्हतं. म्हणजे विश्वामित्र ऋषी हे स्वतः ऋषी आहेत, तपस्वी आहेत ते. म्हणजे त्यांचं कर्म पवित्र होतं. बघा आता आपलं सगळ्यांचं कर्म जर पवित्र असेल, आपण सगळे उदाहरणं आपल्याला लावून घ्यायची. विश्वामित्र ऋषींचं कर्म पवित्र होतं. जे यज्ञ त्यांना जो करायचा होता त्याच्यासाठी ती वेळ पण पवित्र होती, म्हणजे योग्य होती. स्थान पण पवित्र होतं आणि कर्ता पण पवित्र. आणि इतकं सगळं असताना पण यज्ञाला सफलता का येत नाही? त्याचं कारण असं आहे की अजून रामाची कृपा तिथं व्हायची होती. जेव्हा जेव्हा मी स्वतःचं कर्तृत्व घेऊन माझ्या आयुष्यात कर्म करणार आहे, तेव्हा तो जीवपणा मला भोगावा लागतो आणि एकानंतर एक आयुष्यात जन्मात पुढचे जन्म घ्यावे लागतात आपल्याला. पण रामाची कृपा जर झाली तिथे, आणि रामाची कृपा झाल्यानंतर यज्ञ सफळ झालाय पुढे आपल्याला माहितीये. आणि मग काय झालं की यज्ञ सफल होत नाही म्हटल्यानंतर विश्वामित्र ऋषी हरले आणि हरल्यानंतर हरीचं स्मरण झालं. आपल्या सगळ्यांचं पण असंच होतं. म्हणजे आपण स्वकष्टाने काय काय करायचा प्रयत्न करतो, पण नंतरच तो आपल्याला आठवतो. आणि चिंता संपली आणि जेव्हा विश्वामित्रांचं चिंतन सुरू झालं तेव्हा त्यांना आठवलं की अरे हरीने अवतार घेतलाय की. त्याने अवतार घेतलाय. त्याने कुठे अवतार घेतलाय तर त्याने रघुकुळामध्ये दशरथाच्या घरी तो अवतार घेऊन आलेला आहे. पण तेव्हाच विश्वामित्र ऋषींना असं आठवतं की त्या कुळाचं पौरोहित्य कोण करतायत. तर त्या कुळाचं पौरोहित्य करणारे जे आहेत ते वशिष्ठ मुनी आहेत. आणि वशिष्ठ मुनींमध्ये आणि विश्वामित्र ऋषींमध्ये भांडण होतं. म्हणजे अडी जी होती ते विश्वामित्रांकडनं होती, वशिष्ठांकडनं नव्हती. पण त्या अडीचा विचार नाही केला विश्वामित्रांनी. कारण बघा अजून एक महत्वाची गोष्ट आपण शिकतो याच्यामधून, की आयुष्यामध्ये आपल्याला कोणाचं तरी आवडत नसतं, कोणतरी पटत नसतं. पण कर्म करताना जर सामाजिक हित जर साधणार असेल तर वैयक्तिक मान अपमान तिथे सोडायचा असतो. त्यांनी त्याचा विचार नाही केला वैयक्तिक मान अपमानाचा किंवा हेवेदावे जे त्यांचे होते
ते त्यांनी सोडून दिले, कारण सामाजिक हित, लोकहित हे त्यांना तेव्हा महत्वाचं वाटलं. कारण यज्ञ ते जे करणार होते ते स्वतःसाठी न करता लोकहितासाठी करणार होते. आणि म्हणून विश्वामित्र ऋषीने ठरवलं की आता मी तिथे गेलं पाहिजे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ, आपल्याला ते माहितीये. आणि जेव्हा ते तिकडे अयोध्येमध्ये गेले तेव्हा यथोचित त्यांचा आदर सत्कार, स्वस्ती वाचन, पूजन हे सगळं झालं, मान सन्मान झाला. आणि दशरथांनी काय केलं, तर दशरथांनी त्यांना एरवी त्या आश्रमामध्ये कुशासनावर बसत असतील, झोपत असतील, पण तिकडे स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. आणि आश्रमात जे काही कंदमुळं खात असतील ते तिथे अयोध्येमध्ये पक्वानांचं भोजन. मग तिथे विश्वामित्र ऋषी जणू भगवंताला असं म्हणतायत की अरे, त्याग केल्याने तू मिळतोस असं मी ऐकून आहे, पण तुझं दर्शन काहीच त्याग न करता मला कसं काय मिळालं. तेव्हा रामाने इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे भगवंताने. भगवंत असं म्हणतायत की तुम्ही त्यागाचा त्याग केलाय. काय सुंदर आहे हो, त्यागाचा त्याग म्हणजे काय, की आपण जेव्हा काही त्याग केल्यासारखं मिरवत असतो, इथे काहीतरी उपास असतो साधा, आणि बाहेर जाऊन मुद्दाम लोकांना सांगतो की माझा उपवास आहे, किंवा जे काही कर्तृत्व घेऊन आपण करतो त्या कर्तृत्वाचा आपण त्याग करायचा. आणि त्या त्यागामध्ये जेव्हा सहजता येते तेव्हा भगवंत समोर येऊन प्रसन्न होतो. म्हणजे एवढं काही तप आतापर्यंत जे काही विश्वामित्र ऋषींनी आपल्या आयुष्यामध्ये केलं असेल, त्या आत्मा राम रूपी त्या रामाला भेटण्यासाठी ना, ब्रह्मरूपी रामाला भेटण्यासाठी, आणि आता त्याचं साकार रूप समोर आलेलं आहे. काय सुंदर प्रसंग असेल. विश्वामित्र ऋषींच्या समोर जेव्हा ते आले, रामाने दर्शन दिलं, तेव्हा त्यांचं देहभान हरपलेलं आहे विश्वामित्र ऋषींचं. कणकण में तुझे ढूंढा तेरा पता नहीं है. म्हणजे जेव्हा आपण स्वतः शोधतो, कणकण में तुझे ढूंढा तेरा पता नहीं है, अब तेरा पता चला तो मेरा पता नहीं है. कारण तिकडे मी उरतच नाही वेगळं, असं काहीच विश्वामित्र ऋषींचं झालं. दशरथांनी विचारलं की येण्याचं कारण काय, तुम्ही इथे का आलात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की राक्षसांमुळे माझा यज्ञ जो आहे तो संपन्न होत नाहीये, पूर्ण होत नाहीये, म्हणून याचना करण्यासाठी मी आलेलो आहे तुझ्याकडे. तेव्हा दशरथ म्हणतात, मी येऊ का तुझ्या बरोबर, माझं सैन्य तुझ्या बरोबर घेऊन येऊ का. तेव्हा विश्वामित्र ऋषी असं म्हणतायत, बघा काय सुंदर पॉइंट आहे इथे विचार करण्यासारखा, की जेव्हा जेव्हा आपल्याला संकट येतात आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा कोणीतरी हात घेऊन पुढे येतं, म्हणजे आधार द्यायला येतात, आणि आपण तेवढ्या पुरता त्यांचा आधार घेतोय, कारण तिकडे आवश्यकता असते. घ्यावा आधार प्रत्येकाचा, ज्याचा आधार मिळतोय, पण त्या आधाराच्या मागे ते तत्व आहे ते विसरायचं नाहीये. कारण आपण समोर आधार घेतो आपल्या कुटुंबियांचे किंवा आप्तेष्टांचे, आणि त्याच्यामध्ये अडकून जातो. आता इथे आधार दिलाय, बघा काय सुंदर विचार आहे. इथे आधार दिलाय दशरथांनी, पण त्यांचा आधार त्यांनी नाकारला, कारण त्यांना मुख्य आधार कोणाचा हवाय, तो प्रभू श्रीरामाचा हवाय, त्यांना भगवंताचा आधार हवाय. म्हणून त्यांचा आधार नाकारला दशरथांचा, आणि सांगितलं की तुम्ही नकोत, तुमची आवश्यकता नाही. तेव्हा दशरथ म्हणतायत, तुम्हाला असं का नको, तुम्हाला असं वाटतंय का की मी राक्षसांना मारू शकणार नाही, माझ्याकडे सामर्थ्य नाहीये राक्षसांना मारण्याचं. तेव्हा विश्वामित्रांनी काय सुंदर उत्तर दिले. ते असं म्हणतायत की मारण्याचं सामर्थ्य माझ्याकडे पण नाही, असं नाहीये, कारण ते स्वतः क्षत्रिय राजा होते. पूर्वाश्रमीचं ऐकायचं त्यांचं आयुष्य, पण चरित्र त्यांचं, ते क्षत्रिय राजा होते. पण ठीक आहे, आपण असं समजूया की यज्ञ करण्यासाठी सत्व बाणावा लागतो, मग क्रोध वगैरे येऊन चालत नाही, म्हणून ते तिकडे मारायला तयार नव्हते. पण मारण्यासाठी शस्त्र उचलावं लागत नाही, शाप देऊन मारू शकले असते की. म्हणून विश्वामित्र ऋषी असं म्हणतायत दशरथाला की अरे, मारण्यासाठी बोलवतच नाहीये मी, आणि तुमची आवश्यकता नाहीये, आवश्यकता आहे रामाची आवश्यकता आहे. कारण इकडे मारणारा नको आहे, तर तारणारा हवा आहे. काय सुंदर आहे हो. का सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, याचा विचार आपण का केलाय. कारण हा आत्मारूपी रामरूपी रामाचा जेव्हा मी विचार करणार आहे, तेव्हा तो मला या भवसागरामध्ये अडकवणार नाहीये, तो मला तारणार आहे. तर लक्ष कोणाकडे पाहिजे हे आपण या उदाहरणावरून शिकलो. एक छोटासा पटकन दृष्टांत घेऊया की त्याच्या एका आधाराशिवाय काहीच होऊ शकत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण सगळं करू शकतो. एक छोटूसा दृष्टांत घेऊया आणि त्या दृष्टांतामधून आजचा विषय थांबवूया आपण. आधी सगळा क्लिष्ट भाग झालेला आहे आज आपला. दृष्टांत छोटासाच आहे. तो असा आहे की एक माणूस असतो,
तो मरण्याच्या अगोदर एक मृत्यूपत्र, वसियतनामा आपला स्वतःचा एक मृत्यूपत्र तयार करतो आणि त्याला तीन मुलं असतात. त्या मृत्यूपत्रामध्ये तो असं लिहून जातो की त्याची संपत्ती जी आहे त्याचं विभाजन कुठल्या पद्धतीने करावं, तसं तो लिहून जातो. आणि तो असं लिहितो की त्याचा मोठा मुलगा, त्याला 3 पुत्र असतात, 2 पुत्र आणि 1 पुत्री, 1 मुलगी असते. तो असं लिहितो की माझी संपूर्ण संपत्ती जी आहे, बऱ्याच जणांना हे माहिती असेल, हा दृष्टांत, ही कथा माहिती असेल, पण आजच्या आपल्या विचारांची फार सुसंगत आहे हा विचार. तो असं लिहून जातो की माझा ज्येष्ठ पुत्र जो आहे त्याला माझ्या संपत्तीचा अर्धा वाटा मिळणार, माझा दुसरा पुत्र जो आहे त्याला त्या संपत्तीचा, त्याच्या संपूर्ण संपत्तीचा 1/4 वाटा मिळणार, आणि त्याची मुलगी जी आहे तिला पंचम विभाग जो आहे त्याच्यामधला तो तिला मिळणार. आणि थोड्या दिवसानंतर तो माणूस मरतो आणि ती मुलं एकत्र येतात, घरचे सगळे एकत्र येतात, कुटुंबीय सगळे एकत्र येतात. तेव्हा त्यांना असं कळतं की हा संपत्ती ठेवून तर गेला आहे, पण संपत्तीच्या रूपाने तो काय ठेवून गेलाय. तर त्यांना असं कळतं की संपत्तीच्या रूपाने तो 19 उंट ठेवून गेलेला आहे. आता 19 उंटांचं विभाजन कसं करायचं, कारण मोठ्या मुलाला मिळणार अर्धा भाग, तर 19चा अर्धा कसा करणार. मग त्या मुलांना कळत नाही की काय करायचं. मग कोणीतरी घरचं ज्येष्ठ असं म्हणतं की तुम्ही काय करा की ते उंट विका, आणि ते उंट विकल्यानंतर जे पैसे येतील त्याचं विभाजन करा, जसं सांगितलं अर्धा, 1/4 पंचम विभाग जो काही आहे तो तसा करा. पण मुलं ऐकायला तयार होत नाहीत. मुलं म्हणतात की आमच्या वडिलांचं जे सांगणं होतं, त्यांनी जे लिहिलंय तेच आम्हाला करायचंय. मग विभाजन करणार कसं, 19 उंटांचं विभाजन करणार कसं. तेव्हा त्यांचा वडिलांचा मित्र तेवढ्या तिथे येतो आणि त्यांना ती समस्या ते सांगतात. ते असं म्हणतात की काहीच काळजी करू नका, माझ्याकडे 1 उंट आहे, ते मी तुम्हाला देतो. बघा काय सुंदर उदाहरण आहे. ते म्हणतात की मी तुम्हाला माझा 1 उंट देतो. मग उंट किती झाले ना, 20 उंट झाले. आता 20 उंटांचा अर्धा आपण करू शकतो का, करू शकतो की 10 उंट. कारण मोठ्या मुलाला किती किती मिळणार होते उंट, त्याच्यापैकी अर्धा, म्हणजे 10 उंट 20पैकी 10 मिळाले. अर्धा भाग 20, त्याला 20चा 10 त्याला मिळाले अर्धा भाग, मोठा मुलगा. आणि दुसरा मुलगा जो होतो त्याला किती भाग मिळणार होता, 1/4. 20चा 1/4 किती, 5. म्हणून दुसऱ्या मुलाला 5 उंट मिळाले. आणि मुलीला काय मिळणार असं त्यांनी सांगितलं होतं की पंचम विभाग द्यायचा. 20चा पंचम विभाग जो आहे ते म्हणजे 4. विभागणी झाली. काय काय सुंदर झालं बघा की मोठ्या मुलाला 10 मिळाले, दुसऱ्या मुलाला 5 मिळाले, तो घेऊन गेला, हा घेऊन गेला. आणि मुलगी जी होती ती 4 घेऊन गेली आणि 1 उरला. तो 1 जो उरला होता तो त्या माणसाला परत मिळाला आणि तो त्याचा उंट घेऊन गेला. त्या एकामुळे काय झालं बघा, हे 19 जोपर्यंत होते ते 19 तत्वांचा आपण विचार केला, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत आणि अंतःकरण चतुष्टय, हे आपापसात असून पण काहीच करू शकत नाही जोपर्यंत तो एक. बघा तो जो 20वा होता, 20वा उंट झाला, तर 1 उंटाचं त्याचं विभाजन झालंच नाही आणि त्याच्याशिवाय विभाजन झालं नाही. म्हणजे त्याचं स्वतःचं विभाजन नाही झालं आणि त्याच्याशिवाय विभाजन झालं नाही. असं ते एकतत्व जे आहे त्याच्यामुळेच हे आत्मरूपी राम, ब्रह्मस्वरूपी जो राम आहे तो अधिष्ठान असल्यामुळे हे 19 तत्व जे आहेत ते एकमेकांमध्ये एकत्र येऊन काहीतरी करू शकतात. त्या एकाशिवाय, त्या अधिष्ठान ब्रह्माशिवाय काहीच शक्य नाही. म्हणून पहिल्या चरणामध्ये जे आपल्याला समर्थ सांगतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, तो हा जो राम आहे त्याच्या एकट्याशिवाय याची संगती आपल्याला काही लागतच नाही. इतका सगळा आपण विचार करूया आणि आजचा आपला जो श्लोक आहे तो घेऊन आपण इकडेच थांबूया. इति शम जय जय रघुवीर समर्थ. शांतीपाठ घ्यायचा आहे का शुभता, काही तुम्ही घेणार आहात? शांत बसायचे, डोळे बंद, हात जोडलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. धन्यवाद.